कोल्हापूर येथील कण्हेरी मठावर 2 दिवसांपूर्वी सतीश कांबळे, बाबा इंदुलकर, विजय देवने, आर के पवार, दिलीप पवार, बाबूराव कदम, चंद्रकांत यादव, व्यंकप्पा भोसले, इर्शाद फरास, सुनील देसाई यांनी कण्हेरी मठावर झालेल्या संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कण्हेरी मठावर विनाकारण आक्षेप घेत केवळ मठाची बदनामी करण्याच्या द्वेषातून मठावर गुरुवार दिनांक 13 रोजी मोर्चा घेऊन येण्याची वल्गना प्रसिद्धी माध्यमातून केली होती। त्याच्या प्रत्युत्तरादाखल कण्हेरी मठावर पिढ्यानपिढ्या श्रद्धा असणाऱ्या मठाच्या जवळपासच्या 20 ते 25 गावातील लोकांनी पोलीस प्रमुख यांना मंगळवारी भेटून मठाची बदनामी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे निवेदन दिले होते। शिवाय त्यांच्या मोर्चाला आपण नक्कीच सामोरे जाऊ असे सुद्धा ग्रामस्थांनी सांगितले होते। तसेच भागातील शेकडो महिलांनीही कण्हेरी मठाची बदनामी करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्याचे स्वतंत्र निवेदन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्याकडे दिले आहे। 13 रोजी ही मंडळी मोर्चा घेऊन कण्हेरी मठावर येणार असल्याचे समजल्यावर या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासूनच कण्हेरी मठावर अनेक गावातील ग्रामस्थांनी रीघ लावली। आजूबाजूच्या 25 गावातील लोक सकाळी कण्हेरीच्या सीमेवरती ठाण मांडून बसले होते। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या ठिकाणी जमलेल्या सर्व गावातील ग्रामस्थ यांनी विनाकारण मठाची बदनामी करणाऱ्या व मोर्चा घेऊन येणाऱ्यांचा यथोचित समाचार घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी वाट पाहत असल्याचे सूर ग्रामस्थांमधून निघाला। जवळपास 9 वाजल्यापासून मोर्चाची वाट पाहत बसलेले ग्रामस्थ दुपारपर्यंत कण्हेरीच्या शिवेजवळ व सर्व मार्गावर थांबून होते, पण दुपारपर्यंत कोणीही न आल्याने या ग्रामस्थांनी शेवटी जय श्रीराम, हर हर महादेव व मठाची बदनामी करणाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देऊन हे सर्व ग्रामस्थ दुपारनंतर माघारी फिरले। यावेळी केवळ द्वेषातून मठाची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांचा बार फुसका निघाल्याच्या चर्चा दिवसभर परिसरात रंगल्या होत्या।